राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये मेळावा होतोय। पुण्यामधल्या शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण होणार आहे, तर अजित पवार गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर विशाल पाटील आणि कुणाल जायकर आमचे दोन प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुरुवातीला मी जाते विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, अजित पवार गटाकडून सुद्धा आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते? नक्कीच वृषाली, आज अजित पवार गटाकडनं वर्धापन दिन साजरा केला जातोय। सुरुवातीला राजगड जे पक्षाचं कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण अजित पवार यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर षण्मुखानंद या ठिकाणी मेळावा होणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मंत्रालय परिसरात संपूर्णपणे बॅनरबाजी जी आहे ही अजित पवार गटाकडनं करण्यात आलेली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या बॅनरच्या माध्यमातून मुंबईत करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे, अजित पवार गटाला काल मंत्रिपद सुद्धा जे आहे हे मिळालेलं नाहीये केंद्रामध्ये। दुसरीकडे आज अजित पवार या मेळाव्यात नेमकं काय बोलतायत, कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधित करतात, कारण का ज्या पद्धतीचे लोकसभेचे निकाल आले होते यामध्ये काही आमदारांमध्ये नाराजी सुद्धा आहे। अशा पद्धतीचा सूर हा गेल्या काही दिवसांपासून होता। अजित पवारांकडनं काही आमदारांची मनधरणी सुद्धा करण्यात आली अशा चर्चा आहेत। दुसरीकडे आजच्या मेळाव्यात नेमकं आमदार आणि नेते यांना अजित पवार काय मार्गदर्शन करतात हे पाहावं लागणार आहे। मात्र मंत्रालय परिसर जर आपण हा संपूर्ण पाहिला तर पक्षाचे झेंडे असतील किंवा मंत्र्यांच्या नावांनी बॅनर असतील हे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत। एक वेगळ्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज अजित पवार यांच्याकडनं नेमकं काय बोललं जातं, कारण का अजित पवार गटाकडनं वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे हे केलं जातंय। काल शरद पवार गटाकडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की खरी राष्ट्रवादी ही आमचीच आहे, त्यामुळे या वक्तव्यावरनं सुद्धा जे आहेत ते वाद निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आज अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच विशाल, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा।